करतो आमच्याकडून कुठेतरी राहून गेले असतील स्वागत करायचं तर ते सुद्धा आम्ही स्वागत करू. जसे आमच्यापर्यंत त्यांचे नावं येतील आम्ही त्यांचे स्वागत करू. सर्वांचे डान्स होतील, सर्वांनी इथे थांबायचं आहे, सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आणि जे कोणी डान्स इथे घेतलेले आहेत, भरपूर डान्स आहेत, तर त्यांनी थांबायचं आहे. सर्वांचे डान्स इथे होतील. तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. ह्यानंतर आपण आमंत्रित करतोय पालघर जिल्ह्याचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी बोलीभाषा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवलेले आहे. गुजरातच्या जर आपण बघितलं DNH दादरानगर हवेलीमध्ये सुद्धा त्यांचे फॅन आहेत, आपले समाज बांधव आहेत. आपली बोलीभाषा फक्त पालघरमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहे. आदिवासी गाणी म्हणा, आदिवासी कॉमेडी म्हणा, असे आपले कलाकार. आणि यूट्यूब तेव्हा सुरू झालं, यूट्यूबवरती आपण पहिल्यांदा ज्यांना बघितलं असे आर्यन ग्रुप, संपूर्ण आर्यन ग्रुपला मी आमंत्रित करतो स्टेजवरती. नितेश बुंदे आणि संपूर्ण आर्यन ग्रुप टीम आपण मंचावरती यायचं आहे. नितेश बुंदे कलाकार, त्यांच्या समवेत महेश बेलकर, डेंजर बेंड्या, त्याच्यानंतर आपण बघताय धर्मा बेलकर. आणि पोरांनो आपला जो सतू होता तो आता मोठा झालाय हा का, तर नक्कीच सतू बेलकर सुद्धा इथे उपस्थित झालाय. मनोज बेलकर, प्रकाश बेलकर आणि संदेश कवले, भरत गुहे. आणि त्यांच्या समवेत मी आमंत्रित करेन मिस्टर अलीबाबा म्हणजेच रुपेश कडव. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्याला हसवण्यासाठी ते इथे आल्यात आणि आपल्या शब्दापोटी ते इथे आलेले आहेत. त्यांचं विशेषतः आम्ही शब्द शुमनाने त्यांचं स्वागत करतोय. आणि आपल्या ज्या आदिवासी एकता परिषदेची टीम आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं स्वागत केलं जाईल. आणि त्यांचे जी बोलीभाषा आपली आहे, त्यांचे जे विचार आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवले जातील त्यांच्या माध्यमातून. दिनेश भाई सरांना मी नंतर बोलवेन, कारण की त्यांची जी कॉमेंट्री आहे, त्यांची मिमिक्री आहे ती आपण ऐकणार आहोत. त्यांना आम्ही थोडे वेळासाठी थांबवतो. दिनेश भाई सर तुम्ही नंतर या असं मी तुम्हाला विनंती करतो. आपल्या समोर बघतायत आपण नितेश बुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम. नितेश बुंदे जर बोलायला गेला तर सर्वांच्या मोबाईल मध्ये तुम्ही त्यांची गाणी बघत असतील. त्यांच्या समवेत आपण बघतात महेश बेलकर म्हणा किंवा सतू कवले म्हणा, मनोज बेलकर म्हणा, प्रकाश बेलकर म्हणा, प्रत्येकाचे यूट्यूब चॅनल आहेत. आज आपण बघतोय की पालघरमध्ये नवनवीन गायक तयार झाल्यात, नवीन नवीन डान्सर तयार झाल्यात. प्रत्येकाला नाचायला वाटतं, परंतु जी कला कोणी दाखवत असेल तर ही टीम आहे. टाळ्या वाजवा, कारण की ह्यांचे चाहते संपूर्ण पालघरमध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. आणि नक्की त्यांची गाणी एका बाजूला आपण पूर्वी कुठली हिंदी गाणी ऐकायचो, परंतु आज आपण बघतोय प्रत्येकांच्या मोबाईलमध्ये ह्या सर्व कलाकारांची गाणी वाजतात. हे खरोखरच प्रेम आहे नितेश बुंदे, हे सर्व समाजाचं प्रेम आहे तुमच्या पोटी. मी या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ह्या आदिवासी एकता परिषदेच्या मंचावरून जे कोणी यूट्यूब कलाकार आहेत त्यांना मी विनंती करेन की प्रत्येक वेळी जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा ते कलाकार तिथे जात नाहीत. जर तुम्हाला कोणी मोठं केलं असेल तर ह्या सर्व समाज बांधवांनी तुम्हाला मोठं केलंय. आणि जेव्हा जेव्हा आपले कार्यक्रम असतील, आदिवासी एकता परिषदेचा कार्यक्रम म्हणा किंवा समाजाचा कुठलाही कार्यक्रम म्हणा, तेव्हा तुम्ही कोणीही तिथे मानधन घेतल्याशिवाय तुम्ही जात नाही. तर मी तुम्हाला विनंती करेन यूट्यूब कलाकारांना की आपला समाजाचा कार्यक्रम जिथे कुठे असेल तुम्ही त्या समाजाच्या प्रेमापोटी तिथे जा. कारण की बरेचसे कलाकार आहेत मानधन घेतात, परंतु ही टीम आपण बघतायत कधी कुठे मानधन घेत नाही. ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या पुन्हा वाजवा. आणि हे प्रेम आहे नक्कीच नितेश बुंदेचं आणि त्यांची संपूर्ण टीमचं. प्रत्येकाचं यूट्यूब चॅनल आहे. आज ते प्रत्येक यूट्यूब चॅनलवर त्यांचे लाखो सबस्क्रायबर आहेत. नितेश बुंदे बद्दल बोलायचं झालं, अगदी गरीब कुटुंबातला मुलगा आहे, परंतु यूट्यूब कोणी बघत नसतील तेव्हापासून त्याचे व्हिडिओ यायचे. आपण बघायचो ना की जेव्हा IPL सुरू व्हायची तेव्हापासून त्याचे डबिंग व्हिडिओ बघत आलोय. त्याचं पहिलं गाणं सुपर डुपर हिट झालं आणि त्यानंतर जी त्याची गाणी येतात आज ही मिलियनपर्यंत जातात. हे प्रेम आहे समाजाचं. आणि मी ह्या स्टेजच्या माध्यमातून नितेश बुंदे आणि संपूर्ण टीमला विनंती करतो की तुम्ही अशीच प्रगती करत राहा, आपल्या समाजाचं नाव मोठं करा. आणि हा जो संपूर्ण समाज बांधव इथे उपस्थित झालाय हे तुमचे विचार ऐकण्यासाठी, तुम्हाला बघण्यासाठी इथे उपस्थित झालाय. तुम्हाला थोडासा उशीर झालाय, तुम्हाला त्रास मिळेल एका फोटोसाठी, परंतु तुम्ही तो त्रास सहन करा असं मी तुम्हाला सांगेन. कारण की प्रत्येकाला वाटतं मी नितेश बुंदे सोबत फोटो काढू का, तर हे तुम्ही थोडासा त्रास पण सहन करा. हे समाजावरती तुमचं प्रेम आहे, समाजाला तुमचं प्रेम आहे. तर मी विनंती करेन जास्त न बोलता आता
की नितेश बोंदे संपूर्ण टीम आपल्या समाजाला तुम्ही प्रबोधन करायचं आहे. एक तुमचे जे विचार आहेत, तुमची जी कॉमेडी आहे, आदिवासी एकता परिषदच्या स्टेजवरती तुम्ही आल्याबद्दल एकंदरीत तुमचा प्रवास आणि हा सर्व जनसमुदाय बघून तुम्हाला एकंदरीत कसं वाटतं, तुमचे जे विचार तुम्ही मांडायचे आहेत. त्या अगोदर राहून गेलंय की स्वागत करणं खूप महत्वाचं आहे. मी प्रकाशजी गोम साहेब आणि महिला थांबायचं साहेब, महिलांची इच्छा आहे की आम्ही तुमचं स्वागत करू. ही बघा हे प्रेम आहे तुमचं त्यांच्याबद्दल. या चला लवकर महिला भगिनी सर्वांनी या, त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्याला लवकरात लवकर. वेळ खूप कमी आहे. बघताय आपण सर्वांना भूक पण लागली आहे, तरी सुद्धा तुम्हाला बघण्यासाठी इथे आहेत. ह्याच्यानंतर तुम्ही कुठे जाऊ नका. दिनेश भोई सरांची मिमिक्री तुम्हाला ऐकायची आहे. तुम्ही कुठून पण बोला, बाबा ह्या कलाकाराची मला आवाज ऐकायचा आहे. दिनेश भोई सर तो आवाज तुम्हाला काढून दाखवतील. त्याच्या अगोदर रुपेश कडव मात्र इथे आले नाही. रुपेश कडव इथे राहून गेल्यात. नंतर येणार आहेत का आता येत आहेत? तर डॉक्टर सरांना सुद्धा मी आमंत्रित करतो, आपण सुद्धा या, आपल्या कलाकारांचं स्वागत करायचं आहे. रुपेश कडव, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल? दिनेश भाई सर तिथून बघतायत, मला कधी बोलवतील असं, परंतु मला नक्की आम्ही बोलू. रुपेश कडव, आपण तिथे कुठे असाल लगेच या मंचावरती. दिनेश भाई सर नंतर येतील, कारण की नंतर सगळी लोक उठून जातील, बरोबर का नाही? या महिलांच्या माध्यमातून इथे नितेश बोंदे त्यांची संपूर्ण टीमचं स्वागत केलं जात आहे. आपण बघता जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ताई सुद्धा आपण या. रुपेश कडव कुठेतरी मला वाटतं गाडीत आहे, येईल थोड्या वेळात. तर सर्वांना सांगू इच्छितो की नितेश बोंदे आणि टीमला पण सांगू इच्छितो, हा कार्यक्रम लाईव्ह आहे. तुम्हाला फक्त इथले जे बांधव आहेत तेच बघत नसतील, संपूर्ण पालघर जिल्हा तुम्हाला बघत आहे. तुम्ही ह्या संपूर्ण समाज बांधवाला प्रबोधन करायचे, तुमचे विचार मांडायचे आहेत आपल्या भाषेत. इथे मराठी बोलू नका, फक्त मीच मराठी बोलेन, तुम्ही आपल्या भाषेत बोलायचं आहे. एक माणूस राहिला होता, मिस्टर अलिबाग, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच त्यांची सुद्धा कॉमेडी आपण ऐकणार आहोत. थकलेले आहेत ते, त्यांचं उद्या गाण्याची शूटिंग सुद्धा आहे, तरी सुद्धा शब्दाखाली ते इथे आल्यात. मिस्टर अलिबाबा, रुपेश कडव यांचं स्वागत करतो आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून. आणि मी इथे आमंत्रित करतो आपले विचार मांडण्यासाठी नितेश बोंदे यांना. सर्वांना मानाचा जोहार. आज आदिवासी एकता परिषद तर्फे आयोजित हे संमेलन आणि ह्या संमेलनाला आम्हाला इथे आमंत्रित केलं, इथे सहभागी होण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे आणि आदिवासी एकता परिषद ह्यांचे मी खूप खूप आभार मानतो. आज धरती आबा बिरसा मुंडा, राघोजी भांगरे आणि राणी झलकारीबाई अशी संयुक्त जयंती या निमित्त हे संमेलन ठेवलेलं आहे. तर सर्व आदिवासी बांधव इथे जमलेले आहेत आणि आज सर्वांना भेटून खूपच आनंद होतोय. आणि सरांनी आधी खूपच छान विचार मांडलेत, त्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे. मनोरंजन तर आपण बघतच असतो, पण ह्या शिकण्याच्या गोष्टी आहेत. काही समाजाबद्दल आपल्या जे चांगले चांगले विचार आहेत ते आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. तर सर्वांनी आपण ते आत्मसात केले पाहिजेत. आणि बाकी आमचं मनोरंजन तर तुम्ही बघताच, ते सुद्धा एक साईडला, आणि एक साईडला आपल्या समाजाबद्दल सुद्धा काही गोष्टी शिकल्या पाहिजेत, काही आत्मसात केल्या पाहिजेत, एवढंच बोलेन. आणि आमच्या व्हिडिओंना खूप प्रेम देतात, त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. थँक्यू. जय आदिवासी, जय जोहार. एखादा डायलॉग तर होऊ जाऊ दे, एवढी लोक कशासाठी आल्यात? अजून काय बोलशील?